मॅरेथॉनमध्ये तर पळत असलेल्या महिलाच तुम्ही खूप सारे बघितले असणार, परंतु कधी 65 वर्षाची महिला मॅरेथॉनमध्ये पळत असलेली बघितलं का? नाही ना. तर आज आपण एक अशी स्टोरी बघणार आहोत ज्यामध्ये 65 वर्षाची महिला आपल्या पतीला वाचवण्यासाठी मॅरेथॉनमध्ये पळते. तर चला तर व्हिडिओ सुरू करूया. लता भागवानकरे महाराष्ट्रात एका ठिकाणी राहत होते आणि ते आपलं सिम्पल लाईफ जगत होते. परंतु हे सगळं काही सुरळीत चालू होतं, पण एकाच दिवशी त्यांच्या पतीला एक आजार होतो आणि त्यासाठी त्यांच्याकडे पैसेच नव्हते. आता पैशासाठी ते खूप सारे आपल्या नातेवाईकांनासुद्धा मागतात की पैसे मला पाहिजे द्या, पण कोणीच मदत करत नाही आहे. त्या ठिकाणी एवढे पण पैसे नव्हते की त्यांनी आपल्या पतीला दवाखान्यामध्ये घेऊन जाऊन उपचार करावे. तर यासाठी शेवटचा पर्याय म्हणून त्यांच्या पुढे एक संधी मिळते, ते म्हणजे मॅरेथॉन पळायचं. आणि त्या मॅरेथॉनचं प्राईज होतं, म्हणजे जे काही पैसे होते ना, ते या पैशामधून पूर्णपणे इलाज ते आपल्या पतीचे करू शकत होते. आता लता भागवानकरे यांना एक इथे संधी दिसते आणि याचं त्यांनी प्रॅक्टिस करायला सुरुवात करतात आपल्या घरी, शेतामध्ये. काही जण त्यांना शिव्या देतात आणि त्यांची मापं पण काढायला लागतात. पण त्या महिलांचं एकच उत्तर होतं, ते म्हणजे माझ्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही आहे. शेवटी मॅरेथॉनचा दिवस येतो आणि सगळेजण वेगवेगळ्या आउटफिटमध्ये, वेगवेगळ्या कपड्यामध्ये तिथे येतात. परंतु लता भागवानकरे हे होते साडीमध्ये आणि हे सगळं बघून काही लोक त्यांच्यावरती टीका करायला सुरुवात करतात. परंतु ते त्याचा कोणताही विचार न करता ते मॅरेथॉन पळते. आणि तुम्हीच विचार करा, त्या सगळ्या तरुण महिलांमध्ये 65 वर्षाची महिला पळत असल्याने सगळ्यांना थोडं वेगळंच वाटत होतं. परंतु लता भागवानकर यांच्या डोक्यात एकच ध्येय होतं, ते म्हणजे मॅरेथॉन जिंकणं. आणि न जिंकल्यास त्यांचे पतीचे प्राण गमावू शकते. तर त्यामुळेच हे मॅरेथॉन ते पळतात आणि स्वतः जिंकतातसुद्धा. आणि यानंतर ते आपल्या पतीचा इलाजसुद्धा करतात. मित्रांनो, या स्टोरीमधून तुम्हाला काय समजतं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण ध्येय जर निश्चित असेल तर काहीसुद्धा होऊ शकते, काहीसुद्धा. आणि या स्टोरीवरती पिक्चर पण बनवण्यात आलेला आहे आणि ते बहुतेक तुम्ही पाहिलाच असाल. पाहिलं नसेल तर बघून घ्या. मिळू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.